अंगणवाडीतील पाकिटबंद आहार निकृष्ट, कंत्राटदारांचे खिशे भरण्यासाठी सरकारचा घाट, एकनाथराव खडसेंचा घणाघात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलाय. सध्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पाकिटबंद आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. हा केवळ कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी सुरू असलेला प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी विधान परिषदेत केला. आमदार खडसे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना अंगणवाडीतील पोषण आहाराची पोलखोल केली. ते म्हणाले की सध्या अंगणवाडीत बालकांना जे पाकिटबंद अन्न दिलं जातं ते मुलं खात नाही. या अन्नाचा दर्जा इतका खालावलेला आहे की अनेकदा त्यात आळ्या सापडत आहेत आणि अन्नाला दुर्गंधी येते. हे अन्न मुलं फेकून देत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचं पोषण कसं होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खडसे यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट निशाणा साधलाय. सरकारच्या या सर्व योजना केवळ कंत्राटदारांची पोतं भरण्यासाठी आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावर उपाययोजना सुचवताना पूर्वीप्रमाणेच अंगणवाडीत ताजा आणि शिजवलेला सकस आहार देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी. यामुळे स्थानिक स्तरावर बचत गटांना काम मिळेल, मुलांनाही दर्जेदार अन्न मिळेल असं एकनाथराव खडसे यांनी सुचवलंय. पाकिटबंद पावडर किंवा तयार अन्नाऐवजी मुलांना ताजी फळं, विशेषतः केळी, मोसंबी देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील असंही खडसे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. अंगणवाडीतील आहारासोबतच शासनाच्या इतरही योजनांवर खडसे यांनी टीका केली. मग ती भांडी वाटपाची योजना असो वा इतर साहित्य पुरवठा, या सर्व योजनांमागे कंत्राटदारांचं हित जपलं जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या योजनांचा नेमका फायदा कोणाला होतोय, बालकांना की कंत्राटदारांना, असा रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. बाब क्रमांक 177, अंगणवाडीत मिळणारा सध्याचा पॅकेटमधील पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. हा आहार मुले खात नाहीत. त्यामुळे पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे अंगणवाडीत शिजवलेला ताजा व सकस आहार देण्याची आवश्यकता आहे. सगळ्या योजना हे ठेकेदारांसाठी आहे. मग शालेय पोषण सकस आहार योजना असतील, काही मुलं खात नाही, फेकून देतात. त्याचा वास येत राहतो, अळ्या असतात. परंतु ठेकेदाराचे पोटं भरायचे असतात, पोट भरायचं असतं. म्हणून ह्या योजना तुमच्याकडे सुरू आहे. कुठे भांडी वाटपची योजना असेल, कुठे याच्या वाटपची योजना असेल. काय फायदा होतो अशा योजनांचा माहिती नाही. म्हणून सकस धान्य करत असताना अशा स्वरूपाचे फळं द्या, केळी द्या त्याच्या माध्यमातून. आणि एक हे 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, मुंबई.